नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण टिफिन रेसिपीजमध्ये एक अतिशय सोपी अशी रेसिपी बघणार आहोत आणि ती मुलांच्या अगदी जिव्हाळ्याची रेसिपी आहे. अगदी आवडता हा मेनू आहे आणि ते म्हणजे पनीर रॅप. तर सुरुवात करूया आपण पनीर रॅपला. मी इथे गव्हाचं पीठ, मैदा, तेल, मीठ आणि ओवा घेतलेला आहे. गरजेनुसार आपण पाणी वापरणार आहोत. तर चला सुरुवात करूया. 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचं पीठ. हे प्रमाण आपण घेणार आहोत. चवीनुसार मीठ, थोडासा ओवा, चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये थोडं तेल टाकायचंय आणि हाताने चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ आणि तेल आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे ना आपले जे पराठा बनेल ते चांगले क्रिस्पी होतील, कुरकुरीत होतील. थोडं थोडं पाणी टाक. आपण आता हे मळून घेणार आहोत. चपातीला जसं आपण पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला सॉफ्ट डो मळून घ्यायचा आहे. थंडीचं सीझन असल्यामुळे मी इथे ओवा वापरलेला आहे. आपला छान असा सॉफ्ट डो तयार झालेला आहे. आता हे आपण अर्धा तास तरी ह्याला झाकून ठेवायचं आहे. पनीर रॅपसाठी आपण जर आदल्या दिवशी तयारी करून ठेवली म्हणजे गव्हाच्या पिठाचे आणि मैद्याचे जे आपण रॅप तयार करणार आहोत ते जर आपण आदल्या दिवशी तयार करून ठेवले तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल्याला हे झटपट रॅप बनवून टिफिनमध्ये देता येतील. रॅपसाठी पनीरचं फिलिंग तयार करणार आहोत. तर पनीरमध्ये आता सगळे मसाले टाकून आपण त्याला मॅरिनेट करत ठेवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून दही घेते. आता याच्यामध्ये मी रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडरचा वापर करते. तर मी जवळजवळ हाफ टीस्पून ही टाकलेली आहे. अजून थोडी जरा मी टाक. आणि हा आपला लाल तिखट आहे, घरगुती लाल तिखट आहे. हाफ टीस्पून पेक्षाही कमी टाकलेला आहे कारण आपल्याला हे मुलांना द्यायचे त्यामुळे जास्त तिखट टाकता कामा नये. आणि हा मी चाट मसाला घेतलाय, तो मी हाफ टीस्पून टाकलेला आहे. आता याच्यामध्ये मी पनीर टाकते. चवीनुसार मी मीठ टाकते. आता व्यवस्थित हलवून घेणार आहे. हलक्या हाताने मॅरिनेट करून आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटं आपल्याला हे मॅरिनेट करत ठेवायचं आहे. रॅपसाठी मी इथे काही ग्रीन व्हेजीस घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये मी ही पिवळ्या कलरची शिमला मिरची, लाल कलरची, हिरव्या रंगाची आणि हा कोबी घेतलेला आहे. जो आपला पर्पल कलरचा कोबी आहे तो मी थोडासा घेतलेला आहे आणि हे लेट्यूस घेतलेला आहे. तर या सगळ्या भाज्यांपैकी मी ह्या 3 ज्या भाज्या आहेत त्या थोड्याशा मी तेलावरती वाफवून घेणार आहे. फक्त 1 ते 2 मिनटं वाफवून घेणार आहे. तर त्या वाफवताना मी ऑलिव्ह ऑइल 1 चमचाभर ऑलिव्ह ऑइल टाकणार आहे. किंवा कुठलंही साधंही तेल आपण आपलं नेहमीचं तेलही आपण वापरू शकतो. आणि थोडंसं आलं आणि मी थोडीशी ही लसूण वापरणार आहे. तर लसूण आता मी जरा क्रश करून घेते.
थोडंसं ऑलिव्ह ऑइल घेतलं, तेल गरम झाल्यानंतर आपण थोडं लसूण आणि आलं टाकणार आहोत. आता शिमला मिरची, जास्तीत जास्त 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. काळा मिरी, क्रश केलेली ही काळा मिरी, चवीनुसार मॅरिनेट केलेलं पनीर आता आपण चांगलं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे थोडंसं बटर घेते. थोडं मी चिली फ्लेक्स टाकणार आहे. छान असा रंग तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये पनीर घालूया. हलक्या हाताने चांगलं फिरवून घ्यायचं आहे. जेव्हापर्यंत हा सगळा मसाला व्यवस्थित भाजला जात नाही आहे तेव्हापर्यंत पनीर शिजवून घ्यायचं आहे. आणि याला हार्डली आपल्याला 2 ते 3 मिनिटांमध्ये होऊन जात. पनीर फिलिंग आपलं चांगलं ड्राय झालेलं आहे आणि चांगलं शिजलेलं आहे. खूप छान असा वास येतोय, खूप छान असा सुगंध येतोय. पराठ्यासाठी जे कणिक मळून ठेवलेली होती तर ते आता त्याचे मी 3 गोळे करून घेतलेले आहेत. आता मी पराठा करायला सुरुवात करते. नेहमीप्रमाणे आपण जशी पोळी लाटतो तर ती तशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. याच्यामध्ये गव्हाचं मैदा आहे, थोडासा ओवा टाकलेला आहे कारण थंडीचे सीझन आहे. थंडीचं सीझन असल्यामुळे थोडा ओवा मी टाकलेला आहे. आता हे असं थोडंसं कापून घ्यायचं. एकदा या साईडने, एकदा या साईडने, कसंही करू शकता तुम्ही. हे असं आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. जेव्हापर्यंत आपला पराठा होतोय ना तर तेव्हापर्यंत मी तवा गरम करत ठेवलेला आहे गॅसवरती. झालेलं आहे. तर हे असं गोल करून घ्यायचंय. हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. हे आपण रॅप बनवणार आहोत टिफिनसाठी, त्यामुळे थोडीशी थिकनेस आपल्याला ठेवायची आहे.
नेहमीची जी आपण चपाती करतो त्यापेक्षा थोडंसं जरा जाड ठेवायचं आहे. गॅस थोडा मीडियम ठेवलेला आहे आणि आपण जशी आपण चपाती भाजून घेतो त्याप्रमाणे भाजून घेत आहे. थोडं तेल सोडते, बटरही वापरू शकतो. सगळी तयारी झालेली आहे. आता पनीरचे रॅप आहेत ते असेंबल करायला घेऊया. पनीर तयार झालेलं आहे. व्हेजिटेबल्स आपण सॉटे करून घेतलेले आहेत, थोडंसं वाफवून घेतलेले आहेत. लेट्यूस, कोबी आहे, हा पर्पल कलरचा कोबी आहे. म्हणजे रंगसंगती ही बघितली ना तर ते एवढं आकर्षक वाटतं ना की त्यामुळे मुलं सहज खाऊ शकतात हे. आणि आपलं हे मैदा आणि गव्हाचं आपलं हे रॅपही तयार करून झाले, म्हणजे ही एक चपातीही तयार करून झालेली आहे. तर आपण आता असेंबल करायला घेऊया. इथे मी हा रॅप पेपर घेतला आणि पिझ्झा पास्ता सॉस मी इथे लावणार आहे पहिले. आता लेट्यूस लावून घेऊया. थोडंसं चाट मसाला स्प्रिंकल करते. आता पनीर, आपलं रॅप तयार झालेला आहे. अशा प्रकारे अजूनही आपण एक रॅप तयार करूया. टिफिन रेसिपीज मधले आपले पनीर रॅप्स तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. कशी वाटली ते तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला कळवा आणि आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.